मिस्टर दाभोळकर, तुमची या टूर मधली इन्व्हॉल्वमेंट नक्कीच काहीतरी चांगले बदल घडवून आणू शकेल. शिवाय तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही एखादी टूर डिझाईन करू शकता. आणि शेवटी क्लायंटचं समाधान हेच तर आम्हाला हवंय. मी आज जरी तुमच्याकडे क्लायंट म्हणून आलेलो असलो तरी आपलं हे असोसिएशन बरंच पुढे जाईल असं मला वाटतंय. शुअर. मिस्टर देव, मी माझ्या कामामध्ये जरा जास्ती प्रिसाइज आहे. म्हणजे माझी सगळी टीम मला अगदी परफेक्ट लागते. कोणतीही चूक मला सहनच होत आणि कामाच्या बाबतीत डेडलाईन पाळणं हे मला अपेक्षित असतं. वेळेच्या बाबतीतली तुमची शिस्त ही सगळ्यांनाच चांगली ठाऊक आहे. आणि एडीएम टूरच्या प्लॅनिंग मध्ये देव टूर्स मधनं नक्की तुम्हाला कोण कोण हवंय हे तुम्ही ठरवा. आणि ती टीम डिरेक्टली तुम्ही हँडल करा. मला खात्री आहे की त्यांना तुमच्याकडनं नक्की चांगलं काहीतरी शिकताय. मी अजूनपर्यंत कोणाचा विचार केलेला नाहीये, पण मिस्टर जयरामनी माझ्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा डील केलं होतं, त्यामुळे त्याच्याबरोबर एक कम्फर्ट लेवल आहे. माझ्यासाठी तेच यापुढे काम करतील एवढं मात्र नक्की. अर्थात देव टूर्सच्या कामामध्ये त्यामुळे काही परिणाम होणार नाही. डन. या प्रोजेक्टमध्ये जयराम खानोलकर तुमच्या बरोबर असतील. थँक्यू सो मच. यावर काहीतरी तोडगा काढायला हवा जे. मला तर काही कळत नाहीये. आत्ता कुठे आपण एका संकटातून बाहेर पडतोय. लगेच असं काहीतरी होईल असं वाटलंही नव्हतं. मला खरंच काही सुचत नाही. आपण ह्यात अडकतच चाललो. आणि आपण काय करू शकतो? ह्या सगळ्यावर काही पर्याय नाहीच ना. फार फार तर जास्तीत जास्त काळजी घेऊ शकतो आपण. म्हणजे अजून खोटे वागायचं? पर्याय नाही. माझ्याकडे नव्हता, तुझ्याकडेही नाहीये आता. पप्पांनी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. म्हणजे ते ऑफिसमध्ये वरच्यावर येत राहणार. या सगळ्यात जातीने लक्ष घाल. मला ना हे सगळं पटतच नाही. आतापर्यंत एडीएमने लाखो करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट दिले, पण पप्पांनी इतकं इंटरफिअर कधीच केलं नव्हतं. आदिती, एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही. काय? तुझ्या पप्पांनी जरी लाखो करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट केले असते तरी हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आदिती, ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची एकुलती एक मुलगी इन्व्हॉल्ड, त्यांची लाडकी मुलगी. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात सगळ्यात वाईट ठरलेली व्यक्ती म्हणजे त्यांचा जावई, तोही इन्व्हॉल्ड. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट फक्त बिझनेसचं नाही, नात्यांचं. एकीकडे एका वर्षात काहीतरी करून दाखवणाऱ्या जावयाची जिद्द आणि दुसरीकडे त्याला काहीच करू न देणारा सासऱ्याचा हट्ट. आणि ती हा इगो आहे त्यांचा. आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पण मला एक कळत नाहीये, पप्पांच्या ह्या डिसिजन साठी अविनाश सर कसे काय तयार झाले? अविनाश सरांना बिझनेसच्या दृष्टीने याच्यात काहीतरी जास्त इंटरेस्टिंग प्रॉस्पेक्ट दिसले असते. फायद्याचं असेल म्हणूनच त्यांनी मान्य केलं. मला ना खरंच कळत नाहीये पुढे काय होणार. आपण काही करूही शकत नाही का आधी? म्हणजे आपल्याला आपल्या परीने सतर्क राहायला हवं. सध्या एवढंच करू शकतो. आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांची काळजी घ्यायची. हो, बरं झालं आठवलं. आज सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला जो गोंधळ झाला ना घरी, जय तसा गोंधळ पुन्हा होता कामा नये. हो अदिती, पण त्यासाठी रोजचा स्वयंपाक नाश्ता सारखा असायला हवा. खरंय. आज घरी गेल्या गेल्या मी काकूंशी बोलते. चला आता, इथे बसून काही उपयोग होणार नाही. आलेल्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावंच लागणार. अण्णाही घरी वाट बघत असतील. अण्णा, थोडंसं बरं वाटायला लागलं की आपण बाहेर फिरायला पण जात जाऊ. म्हणजे काय, पाय मोकळे होतील. हो हो, नक्कीच. अण्णा, सूप घ्या. आता हे कशाला आणलं तू गाज? अण्णा, आता हे कशाला ते कशाला विचारायचं नाही, समोर येईल ते खात राहायचं. नाही हो, पण उगाच त्रास. अगं हे ऐकलंस काय, हे सूप परत घेऊन जा. हो, काहीतरी काय. काय आपण आपलं म्हणून करायचं आणि त्रास होतो असं सांगून यांनी पर्क करायचं. नाही नाही हो, खरंच असं नाही. असं नाही मग प्रश्नच मिटला. चला घ्या, पिऊन घ्या सूप. बरं, 5-10 मिनिटात पानं वाढते. जेवायची वेळ होईलच तोपर्यंत. मुलं आली असती तर एकत्रच जेवलो असतो ना. थोडा वेळ थांबूया. ते यायचं तेव्हा येतील. काय तुमची औषधाची आणि जेवणाची वेळ चुकता का म्हणे? हे बघा आलेच. 100 वर्ष आयुष्य आहे अगदी. का, काय झालं काकू? आताच तुमची आठवण काढली अण्णांनी. तुम्ही आल्यावर मग जेवूया म्हणाले. काकांनीच सांगितलं असेल ना? हो ना काका? हो, ते म्हणाले औषधं घ्यायची आहेत ना. बघा अण्णा, काका किती काळजी घेतात तुमची. मग आता तुम्ही पण त्यांचं ऐकलं पाहिजे ना. हो, आम्हाला उशीर झाला ना तर तुम्ही जेवून घेत जा. आमची वाट नका बघत जाऊ. तुम्ही जा, हातपाय धुवून घ्या. मी जेवायला वाढते. अरे, शेगडी कुठे आहे? कमाल आहे. काकू, अहो इथली शेगडी कुठे गेली? त्या शेगडीला आराम मिळाला. म्हणजे घर 1 आणि शेगड्या 2 असा अण्णांना प्रश्न पडला तर? काका, म्हणजे ह्यांनीच फरमान काढलंय. 1 शेगडी 1 जेवण, अण्णा असेपर्यंत. अगं, अण्णांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल ना, म्हणून यांनी असं सांगितलंय. म्हणजे बघ, एवढं ह्यांना कळतंय, पण त्यांना वाईट वाटेल म्हणून तुम्ही गोष्टी लपवल्यात हे मात्र अजून कळत नाही. काका किती काळजी घेतात ना अण्णांची. त्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये थांबले आणि आता अण्णांना स्वतःहून घेऊन आले. अण्णांना इथे घरी घेऊन आले त्याचा आनंदच आहे. अण्णांमुळे शेगडी नाहीशी झाली
आता अण्णा असेपर्यंत तुमच्यातला आणि त्यांच्यातला दुरावा देखील नक्की नाहीसा होईल. असंच होऊ दे म्हणजे झालं. असंच होईल. जय, आवरून झालं असेल तर चल ना जेवायला. अदिती, मगाशी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे जेवणाच्या बाबतीत आपल्याला काहीतरी काळजी घ्यावी लागणार रोज. जयस, काकूंनी जेवण बनवलंय ना. हो, काकूंनी वेळ मारून नेली. मी रोजच्या बाबतीत बोलतो. अदिती, उगाच आपल्यामुळे काका काकूंना ओरडते. जय, आता या गोष्टीची काळजी करायची काहीही गरज नाहीये. म्हणजे आजपासून अण्णा इथे असेपर्यंत दोघांचाही स्वयंपाक एकत्र होणार आहे. आणि हा सुवर्ण मध्य मी आणि काकूंनी नाही, काकांनी काढलाय. जय, अरे काहीतरी रिॲक्ट हो ना. रिॲक्ट व्हायला विश्वास तर बसू दे त्या गोष्टीवर. अरे खरंच माझा नाही आणि ती एक खरं आहे ना. नाहीतर उद्यापासून काका मलाच ओरडतील. बरं, तुला खोटं वाटतंय ना, तू स्वतः जाऊन काकांना विचार जा. नाही नको, बसला माझा विश्वास. गुड. चल मग आता पटकन जेवायला, नाहीतर काका खरंच वैतागतील. हो. वा, जेवण छान झालंय. कसलं हो, साधच तर केलंय. चव महत्वाची. अप्रतिम. काकू खरंच छान झालं. जय, अरे आज ना केतकरांचे मित्र आले होते. माझ्या तब्येतीची चौकशी करायला. खूप चांगले. अगदी केतकरांसारखेच मनमिळावू. माझे मित्र आहेत ते. आणि हो, त्यातल्या काही जणांचे केस पिकले होते म्हणून वय झाल्याचं कळत होतं. नाहीतर उत्साह 25ला. अगं हो, खरंच त्यांच्यात मलाच आपलं म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागलं. अण्णा काय काळजी करू नका. आता तुमचा परिचय झाला ना, आता बघा हळूहळू तुमचं पण वय उतरेल. हो, हळूहळू कशाला अदिती. अगं आज मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो, तरी सुद्धा असं वाटत होतं जणू काय आम्ही अगदी जुने मित्र आहोत. बरं, मला सांगा तुमचा कसा गेला दिवस आजचा? अण्णा काही विशेष नाही. आणि तसंही छोट्या मोठ्या गमती शमती तर घडतच असतात ना. पण छान गेला दिवस. तुम्ही घ्या आधी काका. केतकर, काय झालंय? तुम्ही
जयशी बोलत नाही आहात का? तुम्ही जयशी बोलत नाही आहात का? अण्णा हो असं हो. मी बोलत नाही त्याच्याशी. कारण तो खोटं बोललाय माझ्याशी. तुम्ही आजारी होता तेव्हा सांगितलं नाही त्याने मला. त्याचा मला राग आलाय. जय, काय रे, का सांगितलं नाहीस त्यांना? सांगायचं. ते काळजी करत राहतील ना, म्हणून नाही सांगितलं. पण अण्णा मला कळायला नको का? शेवटी काय आता आपण परके नाही राहिलो. तुम्ही माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र आहात. हो हो हो. मग माझ्यापासून ही अशी लपवा छपवी करायची नाही असं सांगा तुम्ही त्यांना. नाही, हो हो, अगदी बरोबर. जय, अरे आपल्या माणसांना आपली काळजी वाटते आणि मग हे असं काही त्यांच्यापासून लपवलं ना तर त्याचं दुःख त्यांना जास्त होतं. असं नकारे वागत जाऊ. मग अजून बरंच आहे. अण्णा तुम्ही जेवून घ्या ना. तू थांब जरा. काय मध्ये उशीर झालाय ना म्हणून गुपचूप भजीपाव आणून खाल्ला. काय त्यामुळे रात्रभर पोटात दुखत होत. त्यामुळे मध्यरात्री हिची धावपळ झाली. अण्णा अहो त्या दिवशी काय झालं? एक थांब, अदिती बोलू नकोस. हे पहा जय, तुझं हे वागणं अगदी चुकीचं आहे आणि तुम्ही अगदी बरोबरच केलं केतकर. हे पहा, जय चुकला ना तर त्याचे कान धरायचा हक्क तुम्हाला आहे. मी तर म्हणतो नकाच बोलूत त्याच्याशी. अण्णा तुम्ही जेवून घ्या बरं. औषधं घ्यायची आहेत ना? हो. आणि हो, तो बेल्ट लावायला विसरू नका हं? दिवसभर तुम्ही तसेच राहिलात. असा हलगर्जीपणा करू नका अण्णा. अण्णा पेपर वाजणार काय? तुमचा वाचून झाला की मग मला द्या. माझं वाचय कसलं? चहा पिता पिता नजर फिरवायची. ते झालंय. या तुम्ही. जय जय लवकर चल, उशीर होतोय. हा घे डबा. जय नवरे काकांचा मेसेज आलाय. ऑफिसमध्ये लवकर यायला सांगितलंय. पप्पा येत आहेत आज ऑफिसमध्ये. अण्णा काय दाभोळकरांना पण नोकरी लागली की काय देव टूर्स मध्ये? काय रे जय, दाभोळकर काय येत आहेत ऑफिसमध्ये? अण्णा
त्यांनी आमच्या कंपनीशी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि आता ते येत आहेत म्हटल्यावर लवकर जावं लागणार. मग निघा तुम्ही. अण्णा वेळेवर जेवून घ्या आणि औषधही वेळेवर घ्या. हो निघा आता. येतो. सावकाश जा. मुद्दाम नाही, मुद्दाम चाललंय सगळं. काय झालं? दाभोळकर या पोरांची काही पाठ सोडणार नाहीत. कॉन्ट्रॅक्ट केवळ कारण झालं. काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. मला खात्री आहे जय सगळं नीट सांभाळून घेईल. उशीर नाही झाला आपल्याला? वाजले किती? सॉरी काका, लेट झाला. मेसेज वाचला असेलच तुम्ही. हो. मग उशीर काय झाला? काका घरी जरा. काका ते ट्रॅफिक. जयसाहेब पण बाकीचे सगळे आलेत. सॉरी. हे तुम्ही वहिनी साहेबांना सांगाल, सरांना सांगाल, पण हे तुम्ही दाभोळकर सरांना सांगू शकता का? म्हणजे मिस्टर दाभोळकर केव्हाच आलेत.